पुष्पा लगेच पाणी चढला ना नदीले कसा करून आता आपल्याला घरी बी जावाचं आहे ना कसं करून त्या फेऱ्यान जावं लागेल मग आता नाही तर पण पाहून तसा निघून का नाही तर त्याला समजला नाही का बाई पहिलेच म्हणलं आम्ही का सुट्टी दे भाऊ लवकर परा लावून झाला का तिया पाच पाळा करे वेळ नाही झाली अजून वेळ नाही झाली ना आता कसं करून अगे मा कसा करून व काकी अव काकी नको जाऊ समोर पाय नको टाकू जाऊन इकडून लागन तर फेऱ्यानं आमचे लहान लहान बाल बच्चे आहेत बाई याला काय मा त्या पाटलाले आतावरी सुट्टी नाही दिलं पाणी चढून राहिला नदीले पाणी चढून राहिला सारा गावातले लोक येऊ सांगून राहिले तरी याला समजला नाही बाई कसा करून व आता पुष्पाबाई फेऱ्याने जाऊन तर आपल्याला तर 7:30-8 वाजून जातील व किती दूर आहे 2 किलोमीटर फेऱ्याने जावं लागेल कसा करून तर पोरी वा तुम्ही काळजी करा नको थांबा मी पाहतो किती पाणी आहे तर अंदर जाऊन पाहतो आणि मी निघलो तर मग माया मांग तुम्ही निघा हो तसाच करा काकी तुम्ही पहिले पहा बरं किती पाणी आहे तर तसा मग आम्ही बी निघतो तुमच्या मागं बाई या पाण्याला झमून गेला मा सारा 8 दिवस झाले तशी झुळणं पाणी घरात दारात तर वला न सगळा वला येते आला तर येते पूर आहे बाई आता घरचे लोक वाट पाहतील नाही काकी नाही जाऊ वाहून घेऊन जाल हो आपच होईल हो चला इकडूनच जाऊन चला ना काकी इकडून जाऊ ना फेऱ्यांना नको हो काकी नको घुसावं गीता माईमा सांगत होती पाण्यासंग वैर नाही करावा आणि अग्निसंग म्हणून बाई अशी माईमा आणि आजी सांगत होती खरोखरच पाण्यासंग वैर नाही करावा नाही तर पाणी बी वळून नेते आपल्याला ह्या दाऱ्याचे हेणक्या काही बी बोलतेत नाही यायले का उमजते काही राजाची गोष्ट काढून राहिले ना ह्या करून राहिले जमान्याच्या गोष्टी काही आणते ते जावाची कोशिश करावं तर आणखी भेव होतेत मला आम्ही भिवून नाही राहिला काकी अशा काही घटना घडतात तर त्याचा अनुभव सांगून राहिला तर तू ऐकसे नाही व तू बी बडी जिद्दी आहेस अगे मा बाई बडा भेव लागते बहुत पाणी आहे गी बाई पुष्पा बहुतच पाणी आहे मामी उतरून तर गेलो कसा करू अगे मा पाय घसरला माया वो वायलो व नदील व अहो पाण्यात वायलो धावा होय ये पुष्पा धावा हो ये गीता पुष्पा व धावा व चाललो पाण्यात वायलो पाण्यात वायली कोणीतरी धावानं आवाज तर देऊ कोणालाही अरे धावा गा आम्ही वायलो गा पाण्यात अहो गीता पुष्पात एका काल्यावानी मारवो मी पाण्यात वायलो वाहून जाईन व धावावं गीता व पायन व तो पाय तो गायरा गुण राहिला व रामा व त्या रामाला आवाज मार राम्या अरे जा रे सांग रे गावात जाऊन सांग रे गंगूबाई वाहिली म्हणून रे अरे जा रे राम्या धावत जा रे चल एकाचा कसा झाला बे इले म्हणलो बी का नको जाऊ परालावाले ऐकली नाही नाही म्हणे माझे 215 रुपये होऊन जातील म्हणून आली म्हणे ना आता कायले या पाण्यात मारावले अहो मेलीस का हे गंगू मेलीस का जिथे आहेस हे गंगू बोले नाही बापा कसा जान बाबा का ते भाभी ते पाण्यात वाहून राहिली तू तिची मजा घेऊन राहिलास ना शिवा देतेस कसा का तू अरे छोटेलाल तुला समजे नाही आहेस तशी बायको हिला सांगा एक ना जुगते एक हे काही अग्नीत पाय टाकायला जाते ऐकायचे नाही का हिला कोटी वाचव का जानवा भाऊ तू बी पाहतेस का ना पाय ना कशी मजा घेतेस का गा ते वाहून राहिली ते जाईल तिकडं वायत ना मरल म्हणजे तू धावशील का काढावच्या ऐवजी तू तिची मजा घेऊन राहिला घ्या जल्दी काढा नाही तर ते चालली जाईल पाय की घसरल की समोर तो जाऊ दे वायल आली मस्ती करते बहुत परेशान करते आता का करू मी आता हिचे कोणते मी हिचे असे झटके ह्या करून कुठून वाचविले अगे मा कसा माणूस असेल गे बाई मला झटके मारते ना हे करते मी का आता मुद्दाम या पाण्यात पडलो का बाई मला वाचवायच्या ऐवजी तो बडबड करून राहिला कसा माणूस असेल तर भाऊ त्या भाभीला काढी थोडीशी का काढी दे नाही तर हा फेटा टाक बरं ती फेट्याचा हा सोगा फेट्यानं अशी येईल तर पाहून अरे एवढी वजनदार बाई काय येईल रे या फेट्यानं काढी ना का येईल तर 2-4 माणसं आणावं लागतील काढवली दे गंगू हात पकड लवकर हात पकड अगे मा पायात घसरते कसा देऊ मला बेवगी लागते बडी थंडी बी लागली कसा देऊ हात कसा देऊ अम्मा झाला गंगू झाला पकडलीस हात पकडलीस ये लवकर ये अशीच कर हिम्मत ये भिवूस नको आलीस बक्का झाला बापा गंगू वाचलीस तर तू नाही तर मी तुला कसा पाहिलो असतो कोटी पाहिलो असतो आता कटी बायको भेटली असती मला कुवाऱ्या पोराला बायको नाही भेटली तर मला कोटची भेटली असती म्हणतो असं का आता मायावर वेळ आली ना वखत आली तर तू कसे हसून राहिला भाऊ पाहून राहिलो कशी मजा घेऊन राहिल्या तर माई आता पाहिन ना तुमच्यावर जेव्हा वक्त आला ताई चल एकाच्या आईच्या बरा करा ना लवकर मरा असा झाला बे
आता इला वाचवायला आलो ना, आता मायावरच हे मला रुबाब झाडते हो का नाही. आता तुम्हीच सांगा व्हिडिओ देखणेवाले भाऊ. हां आता हिची मी मदत केलो, आलो इला काढलो वाचवलो, तर हा माझा गुन्हा झाला का कशी बोलते सांगा का भाऊ तुम्ही. कसा पोरी तुम्ही मजा पाहत होत्या त्या गंगूबाईला पाण्यात कायले उतरू द्यायला पाहिजे होता. हां तुम्हाला माहीत होता ना एवढा पाणी आहे तर वाहून जाईल ते म्हणून पुरात. एवढा नाही समजला का. नाही ग काका, आम्हाला समजला तिला विनवणी करून सांगत होता, पण ते ऐकतच नव्हती ना का. मी जातो मग तुम्ही माय मांग या, मी जातो मग तुम्ही माय मांग या, अशीच रट लावलं. हां चल झाला. त्या गंगूबाईला पाणी गिनी पाजा, थोडासा चाय घे पाजून तिला आराम करू द्या, आणि चला तुम्ही बी आपल्या कामाधंद्याला लागा. वीडियो देखने वाले भैया मेरे हिंदी मराठी चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करने और ज़्यादा से ज़्यादा शेयर करने और कमेंट में लिख के बताएं कि ये वीडियो कैसा लगा. और वैसे भैया अभी पूर पानी की समस्या बहुत बढ़ गई है, क्योंकि बहुत पानी का स्तर बढ़ गया और इधर उधर के गेट खुल गए हैं, तो पूर पानी से बच के रहना.